बघा मी गावाला गेले होते ना, ते बघा झाडं कसे मस्त असे जळून गेलेले ते बघा. हे बघा पूर्ण पानं बिनं सगळे जळून गेले. पाणीच नव्हतं ना, त्यामुळे बघा सगळे झाडं जळून गेले. हे बघा पाणीच नव्हतं टाकायला कोण घरी ना, त्यामुळे कसे झाडं जळून गेले. आम्ही काल टाकले बघा पाणी. हे बघा हे बघा पूर्ण पाला जळून गेला. हे बघा हे पूर्ण पानं जळून गेलेले होते. असे सगळे जळून गेलेत पानं. इथले बघू वांग्याचे झाडं पण सगळे जळून गेलेले होते. आता मी पाणी टाकले ना. आमच्या इथं ना बघा असा पाऊस झाला आहे, सकाळीच खूपच पाऊस झालेला आहे बघा. आणि बघा आपले पपई पण सगळे असे जळून गेले होते झाडं. मी घरात काल आल्याबरोबर पाणी टाकलं ना, त्यामुळे थोडेसे असे हिरवे झालेत बघा. हे बघा आपली पपई पण पार अशी जळून गेली होती बघा. असे झाले बघा. हे बघा पूर्ण काल सुकून गेले होते. मी काल पाणी टाकलं ना, त्यामुळे आता बघा थोडेसे हिरवे झालेत. आणि कोरपड पण पूर्ण अशी पिवळी पडली होती बघा. अजून बाजून थोडीशी पिवळी आहे बघा, अशी झाली होती. त्यामुळे मी पाणी टाकलं ना, तर मस्त असे झालेले ते बघा आपले झाड आहे बघा. अशी कोरपड पण. आणि वाव्याचं झाड आहे बघा. हे बघा वाव्याचं झाड आहे. ते वाव्याचं झाड पण पूर्ण असं सुकून गेलं होतं पार असं. कारण 15 दिवस झाले त्याला कोणच नव्हतं ना पाणी टाकायला, त्यामुळे सगळे झाड असे जळून गेले होते, पिवळे झाले बघा. एकदम असे झाले होते बघा. कारण मी पाणी टाकलं ना, त्यामुळे असे पाणी टाकले ना, त्यामुळे थोडेसे असे हिरवे झालेत बघा. कोरपड पण पूर्ण कोरपड आपली अशी पिवळी झाली होती बघा. अशी पूर्ण कोरपड अशी झाली होती. काल सकाळी आल्याबरोबर मी पाणी टाकलं, त्यामुळे बघा आतापर्यंत थोडेसे मस्त असे हिरवे झालेले आहेत बघा झाडं. झाडांची मला आवड आहे बरं का खूप, पण आता काय करणार, आपल्या मुंबईत लावायला जागा नसल्यामुळे ते बघा असे मस्त झाले होते पानं. एकदम कोरपड पण अशी पिवळी सगळी पिवळी पडली होती कोरपड पण. पाणी असलं तर आहे बघा सगळं पाण्यावरती. बाजूला तर होती थोडीशी हिरवी इकडं, आणि या साईडला अशी पूर्ण पिवळी झाली होती. तिथंच आहे मी तुळस लावलेली आहे बघा. तुळस पण पूर्ण पिवळी झाली होती बघा. याच्यातले झाडं तर पूर्णच पिवळे जळून गेलेले आहे बघा. आणि इथं पण बघा हे निमोनीचं झाड आहे, हे पण असं पूर्ण हे जाऊन गेले. ते पण सगळं जळून गेलं होतं कालपर्यंत. सगळं हे झाले होते थोडे झाडं, त्यामुळे बघा आता थोडेसे पण हे झालेत. आणि चला आता वांग्याचे झाडं बघूया. आणि बघा वांग्याचे झाडं तर बघा असे पिवळे सगळे झाडं असे एकदम सुकून असे हे झाले होते, काही सुद्धा नव्हते बरं काही झाडं. हे बघा पूर्ण असे झाले होते, पूर्ण असे झाले होते सगळे झाडं असे झाले होते. तर काल सकाळपासून आज सकाळपर्यंत बघा कसे खुललेले झाडं. आणि आमच्याकडे असा पाऊस झाला ना, रात्रीतूनच खूपच पाऊस झालेला आहे. बघू शकता तुम्ही असे पानं सगळे पिवळे झाले होते. सगळे मी पिवळे झाडे झालेले नाही बघा. पिवळे सगळे पिवळे होऊन सगळे सुकून गेले होते झाड. सगळे झाड सुकून गेले होते बघा. आणि आम्ही गेलो ना तेव्हा थोडेसे असे मस्त हिरवेगार होते, पण घरी कोण नसल्यामुळे पाणीच नाही ना भेटले त्यांना, त्यामुळे ते सगळे हे झालेले. तर किती छोटे झाडं होते बघा, आता केवढे मोठे झालेत. पाणीच टाकायला कोण नव्हतं ना, त्यामुळे हे झालेले आहेत बघा. कसे छान मस्त आपले हिरवे झाडं झालेले आहेत. किती तर असे भारी झालेले वांग्याचे झाडं. पण काय माहिती आता वांगे येतात का नाही येत, बघूयाच आपण आल्यावर दाखवूया आपण वांगे येतात की नाही येत. पाऊस पण खूप झाला ना रात्री, त्यामुळे बघा पाऊस याच्यावर पाणी अजून. चला कसे आपले झाडं आहे नक्की सांगा कमेंटमध्ये. बाय बाय.